विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने रविवारी वचनपूर्ती जलोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित, समाजसेवक मयुरेश वाघ यांची उपस्थिती लाभली होती। दरम्यान या कार्यक्रमासाठी रस्ते अडविल्याच्या कारणावरून गोंधळ निर्माण झाला होता। रस्ता अडवून कार्यक्रम घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला। रस्त्यावरच हा कार्यक्रम ठेवण्यात आल्याने काही काळ रस्ते बंद होते। या रस्ते अडवणुकीच्या मुद्द्यावरून नागरिक आणि आयोजक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। त्यातच एका महिला पत्रकाराला कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाल्याने वाद आणखीनच चिघळला। एकाने जय श्रीरामाच्या घोषणा देत अश्लील वर्तन करत धक्काबुक्की केली असा गंभीर आरोप करण्यात आला। दरम्यान त्या तरुणीच्या तक्रारीवरून बोलिंज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामुळे रात्री 2 वाजेपर्यंत बोलिंज पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले। वचनपूर्ती जलोत्सव या कार्यक्रमादरम्यान गोंधळ प्रकरणावरून सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून घोषणाबाजी करणे, सरकारी कामात अडथळा, मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सोमवारी नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितिज ठाकूर, शिवसेना ठाकरे गटाचे जनार्दन पाटील यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या 125हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी मंगळवारी मनसे नेते अविनाश जाधव व शिवसेना ठाकरे पक्षाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महिला पत्रकार धक्काबुक्की प्रकरणी आरोपीला तातडीने अटक करावी अशी मागणी केली। जनार्दन पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की 2 दिवसात आरोपीला पकडून आणा, अन्यथा आम्ही त्याला पकडून आणून देऊ असा इशारा त्यांनी दिला आहे। विरारच्या या घटनेनंतर वसई विरारचे राजकारण तापले असून आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत नवीन राजकीय समीकरण तयार होणार असल्याचे संकेत आता मिळू लागले आहेत।